जीवाच्या वाणी त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. तो श्लोक जर झाला नसता भगवत प्राप्ती होत नाही असं माऊली बोलताय. तरी पाणी मुठे खावे ऐसे का होते. मग या श्लोकाचं सुख ह्या कानानं आपल्याला आनंदाला असता का. हे जर श्लोक तयार झाले असते तर आपल्या कानाला सुख भेटत नसून मनाला शांतता पण लाभली नसती असं ज्ञानपरायण म्हणतात. आवाज येते का पडेल बघा. येतो ना. नाही येते. म्हणून श्री व्यासांचा हा विश्वासी झाला असतात. खूप छान आहे. व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार. व्यासांचा काय झाला जगावर मोठा उपकार झाला. जे उपकार आपण म्हणू शकत नाही. उपकार म्हणजे आपण एखादा काही देतो घेतलं वगैरे किंवा आपण कोणाची मदत करतो कोणाला आपल्या पैशाची मदत जाऊन जातो. पण व्यासांचा उपकार खूप जगावर मोठा आहे. त्यांची परतफेड आपण करू शकत नाही. जे श्रीकृष्ण वृत्ती आकार ग्रंथाचा केला. श्रीकृष्ण ग्रंथी आकार भगवंताने बोललेल्या मुखातून जो संवाद आहे त्या शब्दाला गीतेचा आकार दिला. खूपच छान आहे. भगवंत जे बोलले अर्जुनाशी त्या शब्दाचा आकार काय झाला. गीतेला आकार दिला. शब्दाचा का बरं त्याला गीतेचा आकार दिला. कारण त्या गीतेतून बुद्धीला आपली ओळख झाली. हा टप्पा महत्वाचा. आपली ओळख आपल्याला नाही देहाची ओळख आहे. आपण हे नाही हे लक्षात ठेवा. आत्मचिंतनामध्ये आपण कोण हे करतो म्हणून थोडं विचार सागर तुम्ही नजर येईल. विचार सागर जर ऐकला तुम्हाला कळेल आध्यात्मिकाचं काय असतं. आपला विचार कसा जागा होतो. आपल्या अंतःकरणामध्ये कसा फरक जाणवतो. आपला व्यवहार कसा बाजूला जातो. मी सांगितलं अध्यात्माच्या ग्रंथामध्ये एक पावर आहे. एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे भगवंताची खरी प्राप्ती. जी की आतापर्यंत आपल्याला ओळख नव्हती. पण आता अध्यात्माला ओळख होती आणि ओळखीनंतर अनुभूती. दोन गोष्टी लक्षात ठेवा. अध्यात्माला ओळख होती आणि ओळखीनंतर अनुभूती सुरू होती. तिचा फार एक गंभीर अर्थ याचा. ओळखीनंतर काय होतं. अनुभूती. आता अनुभूती म्हणजे काय. सर्वसामान्य लोकांना शब्द कळत नाही. पाठातील लोकांना कळतात पण नवीन लोकांना कळत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना वेदांतामध्ये इंग्रज नसतो. एक सांगू का पाठ मग नंतरच्या होळीमध्ये त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर अंतर्गत अधिकारी सांगितला. या ग्रंथाचा कोण खरा ह्या कोण ह्याचा प्राप्त करतो. ह्या ओवीचा रस कोण घेतो. ह्या ओवीचं जे ज्ञान आहे ओवीचं जे फल आहे आणि ओवीतून काय मिळालं बुद्धीला काय लागलं जातं. ह्या ओवीतून आपण कसे सावध होतो. ज्ञानेश्वरी फार सुंदर आहे. पण ज्ञानेश्वरी बुद्धीमध्ये थांबत नाही आणि झेपत नाही बुद्धीला. तितकंच काय माऊलीची ओळी झपत नाही. तुम्हाला सांगू का झेपत नाही. तुम्हाला उदाहरण सारखं देते मी. आपण जातो कापड दुकानामध्ये 10 साड्या असतील 20च्या असतील 50च्या असतील लाखच्या असतील. आपल्याकडे असते 500 रुपये. आपल्याकडे किती 500 आणि आवडली किती 50,000 साडी. आणि अनधिकार म्हणजे त्याचं काय देणे नाही. संसार एक संसार. दुसऱ्या दिवस मावळला. रोजचा प्रपंच रुटीन
रुटीन मध्ये जे आहे ते चल, पण रुटीनचा व्यवहार करताना अधिकार जागा झाला आणि तू जीवात्मा साधूकडे आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये बुद्धी प्रवीण झाली म्हणजे अग्रेसर आहे. बुद्धी शुद्ध होती, बुद्धी भगवंताला ओळखू लागती आणि बुद्धी देहामध्ये रमती. जी बुद्धी देहात रमती आसक्ती असते त्याला म्हणतात पापयुक्त अंतःकरण. जिथं पाप आहे तिथं कोड्याचं प्रेम, जिथं अधिकार आहे ते मन पवित्र आहे त्याला ईश्वराचं प्रेम. कोड्याचं प्रेम वेगळं आणि भगवंताचं प्रेम वेगळं. मोठं म्हणजे हे अनात्मा जगत दृष्टी देह अलेवार हे विषय दिसणारे दृश्य पदार्थ हे सर्व खोटं. पण तो परमात्मा खोटा नाही, पण त्याची ओळख नाही. तो आहे कळत नाही, जगत नाही सुटत नाही. कोण आहे परमात्मा, कोण नाही अनाथ. अनात्मा म्हणजे खोटं, खोटं म्हणजे देह, देह म्हणजे दृश्य, दृश्य म्हणजे जगत, जगत म्हणजे दिसतं आणि वेद म्हणतो ते नसतं. वेद काय म्हणतो ते नाहीये, आपण म्हणतो आहे. पण एक सुंदर विषय आहे का, आपण काय म्हणतो जगत आहे, देह आहे आणि मी पण आहे. आता मी कोण, मी हात कमी पाय जागा कुठे आपली, बोट हे कांडे हे तळवा हे मनगट हे हात, म्हणजे प्रत्येक इंडियाला एक नाव आहे. मग तुझी कुठे जागा आहे ते विचारलं, हा जागा नाही. म्हणून मी तो स्वयं परमात्मा आहे, मी सदा आहे हे माझं रूप आहे. आहे म्हणजे काय, आहे म्हणजे ईश्वर, आहे म्हणजे सत, आहे म्हणजे चैतन्य, आहे म्हणजे आत्मा, आहे म्हणजे भगवान. मग आहे म्हणजे सताचं रूप आहे, सताला आहे म्हणतात. सत चित आनंद. सत म्हणजे काय आहे. आता आहे तर मी आहे, आहे हे चैतन्य सत परमात्मा आहे. मग आहे म्हणताना मी देह आहे वाटतं का परमात्मा आहे वाटतं, बोला ना. मग आहे पण देहाला त्याचा आहे ना, अनुभवला बघाय. आणि तो आहे पण इकडं लावला आणि नाही पण सत्य झाला. नाहीला आहे केलं आणि आहे बाजूला गेलं, असं जरा प्रतीक नाही. कारण आम्हाला वेगळ्याच प्रकार बोलता येत नाही, खरंच येत नाही. दुसरा विषय दिलाच नाही आम्हाला, फक्त देव अध्यात्म. म्हणून आहे आणि एक नाही. थोडक्यामध्ये अध्यात्म बसले बघा. आहे कोण सत, नाही कोण असत. असत दिसतं, देह जगत वृत्ती विषय आकार, आकाराने प्रत्येक वस्तूला. आणि नाम आणि रूप, नाम आणि रूप. या नामरूपाला आहे म्हणतो आपण. आता तुम्हाला एक विचारते, हे नाव आणि हे रूप किती काले, लाखो काले, लाखो वर्षे. मग नाम आणि रूप मायेचे आणि माया खोटी आहे आणि ही रूप आहे. माया खोटी आहे आणि तिने दाखवले नाम रूप खोट आहे. मग खोटं वाटतं का खरं वाटतं का नेहमी वाटतं, खरं बोलायचं आईस्क्रीम चक्कर
आईस्क्रीम भरून जाईल जेव्हा सत्य वाटतं ना दृश्यामध्ये आहे आवड आहे दृश्याची. दृश्य दिसून नाहीये परमात्मा असून काहीच नाही. दृश्य दिसून नाहीये परमात्मा असून काहीच नाही. मग आहेपणा त्या मायेनं झाकला. लक्षात ठेवा आहेपणा झाकला नाहीपणा उडाला. सगळं नाहीच की जर सगळा तो सिद्ध झाला ना सिद्ध होण्यासाठी आणि नाहीला नाही म्हणण्यासाठी अंतःकरण पवित्र पावन पवित्र आणि एक अधिकार संपन्न लागतो ज्यामध्ये अध्यात्म बीज भरलेलं पाहिजे. सत्संग आयुष्यभर झाला पाहिजे आणि तप वाढलं पाहिजे. जप केला पाहिजे. स्वरूप जाणलं पाहिजे आणि नामरूप टाकलं पाहिजे. बरोबर आहे ना. नाम आणि रूप हे कोणाचे आहे आणि अस्तिभावी परमात्मा. अस्तिभावी प्रिय. प्रिय म्हणजे आवडणं. आता पोरगा आवडू घर आवडू दागिने आवडू प्रिय म्हणजे अस्तिभावी प्रिय म्हणजे आनंद. हे कोणाचे ईश्वर आहे. मग जेव्हा जेव्हा आहे वाटतं तर ते आहे जगत वाटतं का परमात्मा वाटतं. खरं म्हणायचं जगत समोर येतं वाकाचं. बरं ह्याचा वाटतो जगाचा वाटतो का भगवंताचा वाटतो. देहाचा जगाचा पोरग आहे घर आहे मंडळ पण आहे म्हणजे तो आहे हे नाही. हा जसा अनुभव झाला त्याला जीवनमुक्त म्हणते. त्याला जे दिसतंय ते भासतंय. का भासतंय. वास्तूचं रूपच मायेचं रूपच आहे दाखवणं. नाही ते दाखवणं आहे ते लपवणं. सांगा मायेचं कार्य काय. नाही ते दाखवणं नाही ते झाकणं. आपण झाकतो की आपला स्वभाव आणि ते झाकत नाही. तो ज्ञानीवात्मा जगात्मा आणणारा त्याच्या बुद्धीला पण छोटा. कारण ज्ञानी म्हणजे देवाचा देव जाणीते ओवी मौली. ज्ञानी म्हणजे देवाचा देव जाणीते. तुमच्या पाठीमागच्या भागात तुमची पाठ दिसायची. थोडी इकडे घ्या. जगाला धरते ज्ञानामुळं जगाला सोडते. दोन गोष्टीचा अवलंबन होता. भ्रांतीकडून तयार होती अज्ञानात आणि अज्ञान तुम्ही घट्ट का ठेवतात तुमच्या वासनेत वासना विदेह जगसत्य सगळं जे मी काय आहे सगळं खरंच आहे असं वाटतं ना. म्हणून खरं सत्य आहे हे फक्त ईश्वराचं रूप आहे. बाकी सगळा भ्रम आहे. भ्रम म्हणजे खोट आणि भगवंत म्हणजे खरं. आता खरं म्हणजे आहे आणि आहे म्हणजे स्वरूप. स्वरूप म्हणजे तत्व. तत्व म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे एक आणि एक म्हणजे व्यापक. व्यापक म्हणजे सुख आणि सुख म्हणजे माझं रूप. मी परमात्माचे मी अनात्मा नाहीये असं बुद्धी जेव्हा ठाम निश्चय करते तर ती व्यवहारात भिन्न असते. कुठं असते भिन्न असते. आपल्या शेजारी भांडायला लागलं आपल्या रडू रडतो आपण म्हणजे उदास वृत्ती असते व्यवहारातली आणि वाचण्याची. तो दास नसतो देहावर उदास असतो आणि त्या भगवंताच्या जवळ असतो.
एक रूप वापरतो भगवंताचे. आपण देहरूप, ज्ञानी आत्मरूप आणि संसारी ब्रह्मरूप. तीन लोक सांगितले तरी सांगा बरं. ज्ञानी आत्मरूप, संसारी ज्ञानी आत्मा. संसारी ब्रह्मरूप. अजून आपण एक गेलं. काय पहिलं आपण देहरूप. काय बोलायचं बोला. दोन आलं. तीन बोलले ना. हा, दोन आलं. ज्ञानी कसं आहे आत्मरूप. आत्मरूप आहे. संसारी ब्रह्मरूप आहे. आणि एक गेलं. एक गेलं. अज्ञानी देहरूप. अज्ञानी देहरूप. म्हणजे देहाचा वृत्तीचा संबंध सदा न कदा. ऐका, मग देहाचा वृत्तीचा घट्ट संबंध आहे. मग तसं मात्र भगवंत केला काय न केला काय काय चुकलं. वाया गेले किती. जे बी केलं कर्म धर्म उपासना माती लोटे आनंदाचे नाही. म्हणजे देहबुद्धीने केलेलं कर्म अज्ञानित असतं आणि त्या कर्मातून पाप पुण्य उत्पन्न होत असतं आणि पाप पुण्य भोगाला खरे यावं लागत असतं आणि संपलं की ढगात जावं लागतं. पुन्हा खाली पुन्हा ढगात असं कवर करा. म्हणजे कर्माचं पाप पुण्य बंद होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची रीती कळते का साधारण लोकांना की जे पाप आणि पुण्य आहे, जे संचित कर्म आहे, जो देहभाव जिवंत आहे, अज्ञान चित्तात आहे, त्याचा मृत्यू तुझ्या पाठीशी सतत आहे. सतत आहे. जन्म प्रत्येक जन्म सुटलो की बदलली तुला म्हणजे मा सुटली ग माकडे सुटली किती. तुझं जिवंत अज्ञान, तिचे पाप, तुझे कर्म, तिची वासना जळाली का ते पैसे वासना. तुझा भेद गेला का. गेला भेद सुटली होती. हा सुटली. हो एक त्रास होता त्याला. एक तो अज्ञानी, जन्मत तो अज्ञानी आणि जन्माचा अभाव करतो तो ज्ञानी. जन्माभाव का लिंग देह नासी. तुम्हाला प्रमाण देते त्याबद्दल आणि पुढे चालते. चालू माझे विठू भावार्थाची सौरी झाली. कविता सार म्हणजे काय मी कोण. अर्जुन आणि भगवंत जेव्हा संवाद करत होते तर अर्जुनाची अवस्था फार बेकार होती. वैराग्य. मग त्यावेळेस भगवंताला वाटलं ह्याला आपल्याकडे घ्यायचे. मुलाला अर्जुनाला. मग ह्याला कशाला आपल्यामध्ये घ्यावं. हे कशाला आपल्यामध्ये एक होईल. ह्याचा भेद कसा जाईल. युद्ध कसं होईल. महाभारत. त्याचं मोठं काम महाभारत करायचं. नको म्हणलंय पण त्याला म्हणून नको वाटत नव्हतं. का हे असुराला मारायचं होतं पाप्याला. कारण त्याचा छळ वाढला होता. कारण स्त्रीच्या अंगाच्या वस्त्राला हात लागल्यानंतर पाप असतं. आधारवरून असतं. ते देवाला कपडा नाही. 5 गाव देत नाही म्हणून तर काय वाटलं नाही देवाला. नाहीतर नाही वनवा दिला नाहीतर ते सगळं सहन केलं. पण पांचाळीच्या अंगाला हात लावलेला देवाला पकविला. मग स्त्री ही शक्ती आहे. कारण तिने त्याला प्रगत केले. म्हणून जेव्हा घटामध्ये आपण पुनर्स्थापना करतो घटस्थापना आदिशक्ती आदिमाया. का कारण तिच्याकडे देव आले ना. वाचव का बरं आले. देव कमी पडेल ना. देव कमी पडेल काय त्याला बघा. हो मग हो मग जेव्हा माझ्या पाठ असतो ना. जब शिव उसके द्वार आते हैं
शिवशंभू डमरू बजाते, शिवशंभू डमरू बजाते हैं, ब्रह्मा जी वेदों का ज्ञान सुनाते हैं. सध्या वाचन नाही तरी पाठ आहे मला सगळं. सध्या हेच आहे या महिन्यामध्ये हे द्यायचे सत्र. कारण त्याला येता येत नाही पटकन आपलं आपलं येता येतं नाही. त्याला काय येता येत नाही प्रगट. एक मिनिट. त्याला आपलं आपलं का प्रगट होता येत व्यवहार नाही तिथं. विकार नाही, व्यवहार नाही. त्याला प्रगट होता येत नाही कारण ते परिच्छिन्न नाही. व्यापक आहे. एका ठिकाणी होते, एका ठिकाणी आहे. पण ती व्यापक सत्तेला ती पार्वती शिवरूपानं प्रगट केली. पुन्हा आधी खाली पार्वती कुंकतीला मग शिव केले. आधी कोण आहे खाली? पार्वती, खाली कोण आहे आधी? पार्वती आणि मग शिव. म्हणजे प्रकृती आणि तो म्हणजे तिच्यापासून तो आहे. ठीक आहे. कारण त्याला स्वतः प्रकट होता येत नाही कारण तो निर्गुण आहे, निर्विकार आहे, अनिराकार आहे. त्याला आकार नाही, त्याला आकार नाही, त्याला नाम, त्याला रूप नाही, आणि त्याच्यापासून काही नाही. काय मनगडे आहे? त्याला नाम, नाही, रूप, नाही, आकार नाही. आणि त्याच्यापासून काही तर नाही. लावाचं चालतं ते नाही तर काहीच नाही. नशिबून जगात काहीच नाही. ते तर काय करत नाही आणि त्याच्यापासून काही होत नाही. विवर्तवाद अवडती रूपांतराने मानव अधिष्ठानाची समान सत्ता आणि अन्यथा रूप. शास्त्रीय भाषा ही आहे. अधिष्ठानाची समान सत्ता आणि अन्यथा रूप. आणि पूर्वरूपाचा परित्याग न होता रूपांतरानं जगत झाला, शिव झाला, शिव झाला, चट झाला. पण पहिलं रूप त्याने टाकलं नाही म्हणून त्याचा विकार झाला नाही. प्रगट झाला त्याला माहीत नाही आणि तो आपल्या रूपातून बाहेर येत नाही. तो निर्गुण. आणि ही नजर पाहिजे त्याला बघताना म्हणलंच पाहिजे हे कसा कळाला. ते हसते हसते ते एखादं बरोबर नाही तुझ्या एकट्या कळायला मला एकट्या हे तेच करतो. बरोबर आहे फक्त झालं त्या भगवंताला पाणी घालणं वेगळं आणि आत्याला पाणी करणं वेगळं. आजकाल लोटा द्वैत म्हणजे दोन आणि वेद म्हणतो तो एकच आहे. मग दोन कुठला राहणार? सगळा तर तोच आहे, तो एकच आहे, व्यापक तोच आहे. मग दोन तू आणि मी कसं आला? द्वैत कुठला आला? जरी द्वैत झालं तर द्वैत मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. द्वैत मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे. त्याचप्रमाणे एकमेव अद्वितीय ब्रह्म निर्णय नास्तिक निश्चय. सगळा तोच आहे पण त्याच्या वाचून काहीच नाहीये. तो तर काही करतच नाहीये. त्याच्या वाचून काही नाही. तो तर करत नाही आणि त्याची ओळख मला नाही. करा पूजा आहे का ओळख? मग ओळखून पूजा कशी आहे? समजत मला ओळख काय आहे. हे मस्त आहे. आपण कुठे कार्यक्रमाला गेलो जरा काही गोष्टी आपण पुढे आलो. संगती होती, ओळी आत जाती आणि भगवंताची प्राप्ती होती. ती खरी ज्ञानाची खरीच ती ज्या ठिकाणी व्यक्ती आतच राहते भगवंतात विलीनच होते. तिला हरिरूप बनते. तिथे तर बाहेर येत नाही. कारण अनुभूती वेगळं असतं, श्रवण वेगळं असतं, अभेद वेगळं असतो आणि भेद वेगळा असतो. अभेदामध्ये दोघांचा ऐक्य असतं
कुणाचं? जीवाचं. देवाचं. मग लोक एक आहेतच, पण माहित नव्हतं बोधानं ती एकरूपता आपण अनुभवली आणि देहाचा संबंध संपला. तो महात्मा बनला. ज्यानं देहबुद्धीचा त्याग केला, ज्यानं ओळीमध्ये आला, ज्यानं श्रवण भरपूर केलं, जो साधक संतांचे प्रिय बनला, तो वेदाकडे गेला आणि तो हरिरूप झाला. ज्ञानी भक्त म्हणजे त्याला. हीच भक्ती करी. वृत्तीला रामापाशी थांबत नाही, वृत्तीला राम कळत नाही, तिला रामापाशी जाताच येत नाही. कसली भक्ती? कोणती भक्ती? नाही बेटा. ज्यामध्ये भक्त तोच असावा, जगात तोच दिसावा, हृदयात तोच भेटावा. त्याच्यामधून हृदयामध्ये काहीच समावणे. तोच आहे आणि तो मीच आहे. सगळा तोच आहे. तो मीच आहे. मी आत्माच आहे. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. मी म्हणजे आत्मा. जो विभू आहे, जो एक आहे, तो सगळा बनला आहे. सगळा तोच आहे. तो मीच आहे. तर भेद सिद्ध होईल. आणि तो जर कळाला नाही तर भेद जाईल. ह्या सगळ्या मूर्त माझेच रूप आहे हा ज्ञानी भक्ताला वाटते आणि भिन्न 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 हे पापी लोकांना वाटते. तितकंच सत्य आहे. अवेदात्मक वृत्तीला उपाधीचा संबंध नसतो. अवेदात्मक वृत्तीला उपाधीचा संबंध नसतो आणि व्यवहार आणि बुद्धी अडत असते. बुद्धी रामात असती, व्यवहार बाधित असतो, सर्वत्र तोच असतो, त्याचा संबंध असतो, आनंद व्यापक असतो, जीव शिव असतो, तो महान भक्त असतो, माऊलीचा प्रसाद असतो, तो जीवन मुक्त असतो. जो हरीच्या जवळ गेला पायानं नाही, बुद्धीनं, इंद्रियानं नाही, मनानं, चित्त चिन्मय झाले, मन राम झाले, हृदय पावन झाले, हरीचं दर्शन केले, अभेदानं त्याला मी त्याला प्राप्त केले, शिवानं जीवाला सद्रूप केले, शिव संत रूपानं समोर आलाय, जीवभा वाढून घेतलाय, आत्मभाव प्रगट झालाय, भेदभाव निघून गेलाय, परमात्मा प्रगट झालाय, ब्रह्मभाव अनुभवाला आलाय, ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिलाय, हृदयात अनुभव आलाय, आत्म्यानं अज्ञानाचा रंग चित्तामध्ये भरून गेलाय. यासाठी जन्म आहे आपला. तू, मी, खाली, वरी, देश, काय आपण जर सगळं आहे तर आपण सगळं देश करतो असं सिद्ध होत नाही. सगळा जर आत्माच आहे, सगळा जर मीच आहे, तर मी देश का कुणाचा करू? सिद्ध होते की नाही? पण जेव्हा देश उत्पन्न होतो तर सगळा मी नसतो, भेदभाव असतो, प्रत्येक विकार असतो, अंतःकरणात पाप असतं, मनात संशय असतो, जगत भाव जिवंत असतो, ब्रह्मभाव झाकलेला असतो. म्हणून ही अधोगती असते. याला म्हणायचं अधोगती. ज्ञानी महात्म्याला स्वरूप स्थिती, याला अधोगती. कधीही वृत्ती भगवंताहून विडर जाऊन होणे तिथंच राहते. व्यवहार व्हावा, व्यवहार होतच असतो, पण मन भगवंतापासून सतत असतो. व्यवहार तो पाहतो, व्यवहार त्याला दिसतो, पण व्यवहार तो नसतो. 3 वाक्य. व्यवहार त्याला दिसतो, व्यवहार तो पाहतो, व्यवहार तो नसतो. ज्ञानी भक्त असतो, वस्तुस्थिती असती, देहस्थिती नसती, आणि ओळख हरीची असती.
प्रतिती आत्म्याची असते, भेट विठ्ठलाची असते, ऐक्य जीवाशिवाचं असतं, अनुभव सुखाचा असतो आणि भेट समाप्त असतो. तो राम भक्त राम रूप असतो. फक्त त्याची ओळख, फक्त त्याचा आवेग, फक्त त्याचा आस्वाद, त्याचा संबंध, त्याचा स्पर्श भोगावा. देवा आत्मानुसंधान तयार व्हावं आणि मन रामाकडे जावं आणि रामाचंच त्याने काम व्हावं. देहावर कधीच येऊ नये. देहभाव उत्पन्न होऊ नये, आत्मभाव संपू नये, जग खरं वाटू नये, विषयाकडे जाऊ नये आणि विकार होऊ नये, आकार बुद्धीला शिवू नये, निर्विकारता संपू नये, ब्रह्मभाव सुटू नये, देहभाव हृदयातून येऊ नये. सांगा बरं, सांगा आम्ही आता शब्दावर लक्ष द्यायचं. आणि तोच आम्ही आता श्रीव्यासांचे पदे पाहता पाहता अनिला श्रवणपता म्हणा अनिला श्रवणपथा म्हणा वाशांची हा थोर व्यासांचा हा थोर तोच हा मी आता, तोच मी हा आता. तो म्हणजे व्यासांना जे ग्रंथ लिहून ज्या शब्दाला आकार दिला, भगवंताच्या मुखाच्या वाणीला गीतेचा श्लोकाचा आकार दिला, तो आकार मी मराठीत आणला. तोच मी आता, मला कळत झालं किती होती, तोच मी उपदेश, त्या शब्दाला श्लोक तयार केला, शब्दाला आकार दिला, गीता म्हणते त्याला. काय शब्द गोष्टी असते माहिती का? शेंडा कपूर जी वाणी बाहेर पडली, तो ध्वनी, ती गीता म्हणली, त्याला आकार शब्दात दिला आणि ती श्लोक मराठीत तुम्ही आणला. काय वाणी, बापरे बाप, माऊलींची वाणी मी आणली मराठीत, तुम्ही आणला मराठीत. तुम्हाला सांगते ओवी कळणं, श्लोक कळणं, आता काय करावं? त्याच्या पुढे माझा आहे आता मग चुकीची देवाची नाही, आपलीची चूक आहे, चुकण्याची आपली स्वातंत्र्य कमी पडते. का पडते? अभ्यास कमी, मनाचा निग्रह कमी, तपस्या कमी, सत्संग कमी, आपल्या वैराग्य कमी. म्हणून आत्मानुभूती होता येत नाही आणि देहस्थिती टाकता येत नाही, अज्ञान संपत नाही आणि कर्मबुद्धीतून सरकत नाही. शेवटचं वाक्य भारी, कर्मबुद्धीतून सरकत नाही असे शब्द म्हणे सुवर्ण अक्षराने लिहावे. तर कर्मबुद्धीत राहतं, कारण ते कर्म करतेपणाने म्हणतो. कर्म करताना काय? कर्ता भाव आणि कर्म करताना साक्षी भाव. कळतं का अंतर? साक्षी भाव म्हणजे कर्माला पाहणं आणि कर्म करताना संबंध होणं कर्माचा आणि बुद्धीचा. बुद्धी कर्मात आहे का भगवंतात आहे? गेली वाय हारली, गेला चलत गेली, हरवला, हारली तू हारली, हार मी केला, बरोबर आहे ना? मी आला तरी म्हणजे करतेपणा का होतो तयार, अकर्तेपणा का थांबतो? कर्म करताना बुद्धी कर्मातून अलग झाली, ती ब्रह्मविद्येची. कर्मात गेली मूर्ख लोकांची आणि कर्माचा संबंध राहिला पाप लोकांचा. पुण्याचा डोंगर आहे नाही का? एक पापाचा डोंगर, नाही तर पुण्याचा डोंगर, दुसरं काय? मग महात्माला पापही नको, पुण्यही नको, दोन्ही नको. पुण्य का नको? स्वर्गाला नेतं. पाप का नको? नरकाला नेतं. मग काय पाहिजे? माते जेणे पावसी ते शुद्ध पुण्य.
कोणतं पुण्य? शुद्ध पुण्य. माते जेनी पावतीचे सात्विक वृत्ती आणि शुद्ध पुण्य. काही खूप चांगलं वाटतं पण ती बाहेर काढता येत नाही का? नाही पंचकरण नाही. व्यासाधिकाचे उन्मेष. रहाटती दीर्घ संशक सांशक. ते मी रंग एक वाचाळ कर. व्यासाच्या बुद्धीच्या ठिकाणी संशय निघून नाही होऊ शकत. एक मी साधा आहे मौन म्हणतात ते बडबड केली बोललो ती गीता घडली त्याचं रूपांतर ओवीत झालं. व्यासाचं मनोगत मराठीत आणलं. त्या गोवीने आपल्याला सांगितलं. किती सुंदर आहे गोवी सांगा. पण कळल्यावर आणि असं कळत 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 तो मिळतो. असं कळत कळत तो मिळतो. आणि हा हा सांगतो वृत्ती अलिप्त होती. देहात विभक्त होती. ईश्वरात समाविष्ट होती. रामाची भेट होती. आणि हो चालू होतो हो बाजूला. हो म्हणजे जगात जीवभाव. आपल्याला काहीच म्हणत नाही बेटा. जीवभाव कसा असतो, शिवभाव कसा असतो, आत्मभाव कसा असतो. शिवभाव म्हणजे भक्ती, जीवभाव म्हणजे आसक्ती आणि ब्रह्मभाव म्हणजे विराक्ती. जर जीव सिद्ध होत नाही तर जीव भाव का सिद्ध होतो का? जीव सगळा जर तोच आहे तर कुठे जीव? मग आमचं तर सगळा जीव भावच आहे. आत्मभाव कुठे आम्हाला? तिला म्हणलं तरी सांगू असं काय करायला की आलं का सांग. चिंतन हृदयात थांबणं आणि चिन्मयता प्राप्त होणं. तपस्या ही सोपं नसते. बोलायला काय उचल चिमला टाळूला म्हणजे उन्मेक एक मी चरंग एक पाषाळ करी. परंतु क्रिये मला काही कळत नाही पण मी बोललो. तिथे गीतेचा अर्थ झाला मराठीत आणला असं त्या ओळीने आपल्याला सांगितलं. पाषाळ करी परी गीता ईश्वर भोळा. आमची गीता खूप भोळी आहे, खूप साधी आहे, खूप प्रेमळ आहे, जीवाला मुक्तच करते. परी गीता ईश्वर भोळा. ईश्वर तो कोण आहे? कृष्ण आहे. तो कसा आहे? भोळा आहे. तिकून ती शब्द ते मला घेतो शब्द बघा. तुझं पाठ खरा कुणाचं? त्या मुलीचं. हा कोणती? पट्टीवाली गांधारी पट्टीवाली शब्द. तुझं पोट्ट खरा बेकार. आणि परी गीता ईश्वर भोळा. लो व्यासोक्ती कुसुममाळा. व्यासोक्ती कुसुममाळा. व्यासानं त्या श्लोकाच्या माळा केल्या. माऊलीनं ओव्याच्या माळा केल्या आणि भगवंताच्या गळा लावल्या. व्यासोक्ती कुसुममाळा. रूपक आहे बघा सुंदर. तरी माझ्या दुर्वाला त्या गीतेच्या देव भोळा आहे. त्याने व्यासाप्ताच्या माळा घातल्या फुलाच्या. तर माझे दुर्वा नाही मिळेल का? मी दुर्वा व्हायलो. त्याने फुलाच्या माळा घातल्या मला फुलं नाही मिळाले. मी दुर्वा व्हायले. फुलं घेतले दुर्वा मी घेतो. असा माझा गीतेचा देव भोळा आहे कृष्णा. केले उडे कसं आहे माझा भोळा. आता नाना म्हणे आणि क्षीरसिंधूची यात्रा पाणी आहे गजगटा. एक काय मुरकुटा वाजू तसे सिंधूच्या ठिकाणी अतिशय कळ पाणी प्यायला येते. तो पाणी देतो आणि एक डास येतो त्याला पाणी देतो. तसं मी वर्णन करतो गीतेचं. मला ज्ञान होतं. व्यासानं केलं त्यांना ज्ञान. मी डास म्हणून पाणी प्यायला रोखलं नाही. हत्या आली म्हणून ढकललं नाही. तसं गीतेचं रूपक मी मराठीत केलं म्हणून भगवंतानं मला दूर केलं. काय रूपक आहे? गजघटा. पानिया येथे गजघटा. समुद्राच्या ठिकाणी हत्तीचे कळप आले पाणी पिले. समुद्र पिऊन दिला. डास आले पाणी पिलं. समुद्र नाही म्हणला का? तसं तुमचं वरून व्यासाने केलं तर मी
तुम्ही त्यांना नाही म्हणलं नाही आणि मला घेऊन रोखलं नाही. असे तुम्ही भोळे आहे, असे देव आहे, आता कान आहे, हे कळावं. नुसतं मोर पिसकळून जमत नाही. जमतं का? नाही. एक पाखर मुळे गगन आपण मी सत्वर तो कोणतंही पंख फुटे पाखर. एखादं छोटं छोटं पाखरू पंख आता फुटले ते हळूहळू उडते, गरुड उंच उडते, पण आकाशात गरुडाला उडू देते, पाखराला बी उडू देते, कुणाला नाही म्हणत नाही. तसं मी गीतेचा बोध बाहेर काढलाय, ते देवानं मला नाही म्हणलं नाही. सुंदर. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि तो काय कोणे चालणे जिना. राजहंस चलतो आपल्या कालामध्ये उलट चल. ठीक आहे. भूतळी झाली या शहाणे. आता ऐका, राजहंस आपल्या उलट चालतो, आपण सरळ चालतो. मग त्या पृथ्वीवर फेरारी पृथ्वी चालू देते आणि आम्हाला चालू देते. तुडून म्हणून रागवलं नाही, आम्ही सरळ जातो म्हणून आम्हाला प्रेम दिलं नाही. जसं पृथ्वी दोघांना चालू देते तसं व्यासाने तुमचं वर्णन केलं आणि ती श्लोक जन्मसाठी आणला. तर तुम्ही काय मला म्हणला नाही. अशी माझी गीता होळी आहे. म्हणजे साध्या भाषेत वर्णन केले, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. दुर्भाग्य आहे. तुम्ही सांगा, तो श्लोक गीता वेद त्याला अंध भाषेत कुठं मराठी ते पण कळलं. आता काय करावं आपल्याला? म्हणजे दोष आपला त्यांचा आपला 750 वर्षापूर्वी ही समाधी झाले ना. ज्ञानेश्वरीचं कार्य करून, अमृतानुभव लिहून, वनवास सहन करून, सिद्धपेठात राहून, आई वडील टाकून दिले तरी जीवन जगून, उपाशी राहून काय दिलं जगाला? मोक्ष.